नमस्कार, स्वागत आहे. आजच्या स्पेशल किचनमध्ये आज आपण रोजच्या वरणापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं हिरव्या मुगाच्या सालीचं वरण पाहणार आहोत. अतिशय पौष्टिक आणि चवदार अशा हिरव्या मुगाच्या सालीचं वरण अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतं. या इथे 1 वाटी हिरव्या मुगाच्या सालीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ कोणत्याही मार्केटमध्ये अथवा कोणत्याही दुकानामध्ये सहजच तुम्हाला मिळेल. आता ही डाळ शिजवण्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेऊयात आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 वाटी डाळीपासून साधारण 4 ते 5 जणांसाठी डाळ तयार होते. बघा, डाळ शिजल्यानंतर ही डाळ दुप्पटपटीने वाढलेली आहे. तर आता रवीच्या साहाय्याने या सालीसकटच ही संपूर्ण डाळ मॅश करून घेऊयात. कुकरला साधारण 5 ते 6 शिट्यामध्ये ही डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ घोटून झाल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे मीठ या डाळीमध्ये सर्व बाजूनी मिक्स करून घेऊयात. आता फोडणीसाठी एका टोपामध्ये 1 पळी तेल घेऊन यामध्ये 1 चमचा जिरे व 1 चमचा मोहरी छान असं तडतडून होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मीडियम कट करून यामध्ये घालायच्या आहेत आणि हेही थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला 1 कांदा घालून घेऊयात आणि हे थोडा वेळच परतवून घ्यायचं आहे. कांदा अगदी थोडा वेळ परतवून झाल्यानंतर यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हे सर्व कढीपत्ता छान असं तडतडून होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, कारण कढीपत्त्याचा खूप छान स्वाद या डाळीमध्ये उतरतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे देखील अगदी थोडा वेळच भाजून घेऊयात. या डाळीसाठी आलं लसणाची पेस्ट नक्की वापरा. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरमुळे खूप छान स्वाद येतो या डाळीला. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि टोमॅटो देखील छान असा भाजून घेऊयात. टोमॅटो घातल्यामुळे डाळीला खूप छान आंबटसर अशी चव येते. सर्व जिन्नस अगदी थोडं थोडं भाजून घेतल्यानंतर यामध्ये शिजवलेली डाळ ओतायची आहे. या डब्यामध्येच पाणी घोळवून या डाळीमध्ये ओतायचं आहे. ही डाळ खूप जास्त प्रमाणात घट्ट असल्यामुळे यामध्ये 1 ग्लास पाणी ओतावं लागलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालावं लागतं. हॉटेलमध्ये ही हिरवी डाळ अगदी दाल तडक्याप्रमाणेच खूप छान घट्टसर अशी असते आणि तेवढीच चवदार अशी लागते. डाळीला उकळी येऊ लागली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि साधारण 1 ते 2 उकळी येईपर्यंत ही डाळ शिजवून घेऊयात. डाळीला 1-2 उकळी आल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा चमच्याने अशा पद्धतीने सर्व बाजूंनी डाळ मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून गुठळ्या असतील तर त्याही निघून जातील आणि सर्व डाळ एकसारखी शिजली जाईल. या डाळीमध्ये हळद किंवा लाल तिखट घालायचं नाही आहे. आलं लसणाची पेस्ट आणि मिरचीमुळेच खूप छान तिखटसर अशी चव येते. साधारण 3 ते 4 उकळी येईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. डाळ पूर्णतः शिजलेली आहे. खमंग आणि रुचकर अशी हिरव्या सालीची डाळ तयार झालेली आहे. तर आता सर्व करूयात. अतिशय पौष्टिक आणि चवदार अशा हिरव्या मुगाच्या सालीची डाळ खूप छान चवदार अशी तयार होते. तर तुम्ही देखील एकदा तरी नक्की करून पहा. मी गॅरंटी देते ही डाळ सगळ्यांनाही खूप आवडेल. रेसिपीज आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व पाहत राहा स्पेशल रेसिपीज. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.